शिरोळ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात आळते गावचे संजय बापू तेली हे निमतानदार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावरील मिळकतीवर वारस आणि फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी निमतानदार संजय बापू तेली यानं तक्रारदाराकडे 2,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर ACBनं सापळा रचून तक्रारदाराकडून 2,000 रुपये स्वीकारताना संजय तेली याला रंगेहात पकडलं. तेली विरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज तेली याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रवींद्र पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली. दरम्यान कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी टोल फ्री हेल्पलाईन 1064 वर संपर्क साधावा असं आवाहन ACBनं केलं आहे.